नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। सुरगाणा तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे अनेक फरची पूल आणि भात शेती पाण्याखाली गेली। याशिवाय पिंपळसोंड तातापानी गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे। या संदर्भातील सविस्तर वृत्त असे। सुरगाणा तालुक्यामध्ये आज पहाटे 3 वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस सुरू झाल्याने तालुक्यातील नारपार, गिरणा, वाझडी, तान, मान, पिंपळसोंड येथील कावेरी, अंबिकेची उपनदी, कुंभारचोंड व भूतकुड्याचा ओहोळ ह्या नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याने सुरगाणा ते बर्डीपाडा या रस्त्यावरील फरची पुलावरून पुराचे पाणी खोकरी, उंबरपाडा, बोरचोंड, कुकुंडणे, पिंपळसोंड येथे वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक खोळंबली आहे। त्यामुळे रस्त्यावर पुराचे पाणी वसेपर्यंत वाहन चालकांना सुमारे 4 ते 5 तास प्रतीक्षा करावी लागली। या ठिकाणी तातडीने पूल होणे गरजेचे आहे। अतिवृष्टीमुळे भात शेती पुराच्या पाण्याखाली गेल्यामुळे माती दगडात पुरून गेली, तर काही ठिकाणी भात खाचाचे दगडी बांध फुटल्याने भात शेती पुरात वाहून गेली। यामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे। किराड़ी रानीहर वरना तो अख्खा मना बहुत पूरी टका कहीं रखे नहीं भात ही छत नील भात अरे बाकरा भूई नको काही नको अपदा कर जग ना व्हायचं काय जे करू ते व्हायचं ते आमदार साहेबाला सांगी देर बा होळा तरी पदरी पाडे पण त्यांनी पदरी पाड कधी खायचे अन्न व्हायचं हां जमीन पण आम्ही मिळली किसान त्यातच जगले म्हणून पाणी 11 वाजे वरस नाही हवा 11 वाजे हां त्यांनी मग गाज नागताना खा मोठा आणि गरजूला आहे मग त्यांनी आता आपल्या का हात ठेव राहू काय मग ह्या करता काय गाज अतिवृष्टीमुळे खुंटवेर येथील बाळू झिरवाळ, झारणीपाडा येथील शेतकरी काशीराम सोन्या खांडवी, रानवेर येथील हरी खिरारी भोये यांचे भात काचाचे बांध फुटल्यामुळे नुकसान झाले। उंबरपाडा येथील संतोष सोमा खंबायत यांचे अतिवृष्टीने भात पिकाचे नुकसान झाले असून बोरमाळ, जामुन माथा येथील फरची पुलाजवळील भात शेती पुराच्या पाण्याखाली गेली आहे। आंबाठा ते खुंटवीर रस्त्यावर दांडीची बारीमध्ये ठिकठिकाणी दरड कोसळून व झाडे उन्मळून पडल्याने रस्त्यावरील वाहतूक बंद झाली होती। दिवसभर रस्ता मोकळा करण्याचे काम प्रशासनातर्फे सुरू होते। दुपारी 3 वाजेनंतर पावसाचा जोर ओसरल्याने जनजीवन पूर्वपदावर येत होते। भात पिके फुलोऱ्यावर आले असून पोटऱ्यात पाणी शिरल्याने दाणे न भरता भाताच्या ओंबीला फोकळीचे प्रमाण वाढ होणार आहे। प्रशासनाने तातडीने या संदर्भात पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी ह्या परिसरातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी केली आहे। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी सुरगाणा। धन्यवाद।
अख्खा पाणीने पूर टाका, अख्खा पाणीने पूर टाका, काही नाही राहते. आणि रातने पक्का पाणी पडणार, त्याने अख्खा भात पुरी टाका, बंदी फोड टाका वरला. आणि ते वरला बंद फुटणार तो अख्खा अन्न भात अख्खा पुरी मोकळा कर टाका. तुला क्या करे मोठा पडत काय रे बा कर मग मोठा पडत नाही.